थंडीचा महिना सुरू झालेला आहे आणि आता जिकडे तिकडे मेथीचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू असं आई बनवत असते. प्रत्येक आईची ही धडपड असते की आपल्या मुलाने खायला पाहिजे. जयूस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. चिकीचा आवाज बघा किती क्रंची येतो आहे. तर चला, जे मुलं मेथीचे लाडू वगैरे खात नाही अशा मुलांसाठी आपण पटकन चिकी बनवूया ड्रायफ्रूटची. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लागलीच सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही ड्रायफ्रूटऐवजी तिळीची चिक्की, शेंगदाणा चिक्की, खोबरा चिक्की अशा पण चिक्क्या सहज बनवू शकतात. माझ्याकडे वजन काटा आहे, त्यामुळे मी वजनी मापामध्ये सर्व साहित्य घेणार आहे. आता इथे मी एक प्लेट ठेवून घेतली आहे आणि तिला आता आपल्याला झिरोवर आणायचं आहे, म्हणजे आपलं जे वजनी माप आहे ते परफेक्ट येईल. इथे मी 100 ग्रॅम बदाम घेतले आहेत, 100 ग्रॅम काजू घेतले आहेत आणि एक 15 ग्रॅम पिस्ते घेतलेले आहेत आणि 250 ग्रॅम एवढी मी साखर घेतलेली आहे. आता मी काजूचे आणि बदामचे असे काप करून घेणार आहे. मी मोठे मोठेच काप केलेले आहे. तुम्ही छोटे पीसेससुद्धा करू शकता किंवा बारीक असं किसून पण घेऊ शकता. आता हे सर्व साहित्य मी मंद आचेवरती भाजून घेणार आहे. बदाम, काजू, पिस्ते हे सर्व तूप न घालता सुक्कं असं मी परतून घेणार आहे. आपल्याला खूप असं भाजायचं नाही आहे, फक्त त्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी व्हायला पाहिजे. कारण मॉइश्चर जर त्यात राहिलं तर जे आपले बदाम, काजू, पिस्ते जे आहे जास्त दिवस झाले तर त्याला एक उग्र वास येऊ शकतो, असा खवटपणा येतो आणि आपण जर हे भाजून घेतले तर त्याचं जे लाईफ आहे ते वाढतं आणि ते क्रंचीसुद्धा होतं. म्हणून आपण भाजूनच घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी ड्रायफ्रूटची चिक्की आहे ती खूप दिवसापर्यंत खराब होणार नाही. इथे मी थोडी 2 चमचे एवढी खसखस घेतली आहे. तीसुद्धा एक अर्धा मिनिट इतकं मी मंद आचेवरती भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे, त्यासाठी कढई मी आधी स्वच्छ पुसून घेतलेली आहे. आता साखर घालून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता 2 चमचे एवढं साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला मंद आचेवरती साखर परतून घ्यायची आहे. बघा, असं आपल्याला परतत राहायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मंदच ठेवायची आहे, म्हणजे लो टू मीडियमच्या ह्याच्यात ठेवायची आहे आणि आपल्याला असं कंटिन्यू असं आपल्याला आपली उलथणी त्यात फिरवत राहायची आहे. नाही आपण फिरवली तर आपली साखर खालून जळेल व जी आपली चिक्की आहे तिला कडवटपणा पण येईल आणि एक जळका असा वास पण येईल. हा पाक करताना आपल्याला खूप पेशन्स ठेवावे लागतात, कारण साखर वितळायला जरा वेळ लागतो. तुम्ही साखरेऐवजी गूळ पण घेऊ शकता किंवा गूळ आणि साखर दोघी समप्रमाणात पण घेऊ शकता. आपली चॉईस आहे की आपल्याला काय घ्यायचं आहे. बघा, आता आपली साखरला असा ओलसरपणा येत चाललेला आहे. आपण यामध्ये खोबरंसुद्धा घालू शकतो किंवा थोडी तीळ, थोडंसं दाण्याचा कूट, थोडं खोबरं असं सुद्धा आपण ह्या ड्रायफ्रूट चिक्कीमध्ये मिक्स करू शकतो. बघा, आता साखर आपली बऱ्यापैकी ओलसर झालेली आहे, म्हणजे आता तिची जी क्रिया आहे ती चालू व्हायला सुरुवात झालेली आहे. आता साखरेचा कलरसुद्धा बदललेला आहे. बघा, आता साखर वितळायला सुरुवात होते आहे. आपली साखर वितळायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम आपल्याला लो करून घ्यायची आहे. बघा, आता त्यामध्ये असे गोळे तयार झालेले आहे आणि ते गोळे आता हळूहळू वितळतील. बघा, वितळायला आता बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे. पोळपाट माझं मार्बलचं आहे. त्या पोळपाटावर मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याला ब्रशने ग्रीस करून घेतलेलं आहे. आपल्याला इथे तेलाचाच उपयोग करायचा आहे, तुपाचा उपयोग करायचा नाही, कारण थंडीच्या दिवसामध्ये तूप हे थिजून जातं आणि मग ती वडी जी असते ती खाली चिटकून जाते आणि ती निघायला प्रॉब्लेम येतो. बघा, आता या प्रकारे आपल्याला
उलथणीने दाबून दाबून प्रेस करत राहायचं आहे. आता बघा पाक पूर्ण वितळलेला आहे. या स्टेजला मी 1 चमचाभर इतकं वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. वेलची पावडर ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटत असेल तर टाका, नको असेल तर नका घालू. आता सर्व मी ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहे आणि ही क्रिया आपल्याला पटापट करायची आहे. आणि बघा पटापट सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद करून घ्यायची आहे. बघा असं छान पटापट मिक्स करायचं. सर्व साहित्य मिक्स झालं की आपण जे पोळपाट ग्रीस करून ठेवलेलं आहे त्यावरती पटकन ओतून घ्यायचं आहे. आणि ओतून झाल्यावरती आपल्याला स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा एखादी वाटी घ्यायची आणि त्या वाटीला खालून तेल लावून घ्यायचं आणि त्याने पटापट असं दाबून घ्यायचं आहे. कारण आपण जर वेळ लावला तर ते जे आपलं मिश्रण आहे ते असं गोळाचा गोळा राहील व ते पसरणार नाही. बघा ह्या पद्धतीने मी असं पटापट पसरवत आहे. माझ्याकडे अशी पटकन हातात जी डिश आली तीच मी घेऊन घेतली. ते वाटी आपण आधीच काढून ठेवायला पाहिजे होती. आणि मिश्रण ओलं असतानाच आपल्याला त्याला सुरीने असे कट लावून घ्यायचे आहे. कट लावताना थोडं डीपमध्ये लावायचं म्हणजे वडी पटकन पडेल. आपण जर वरच्यावर कट लावले तर वडी पडण्यास अडचण येईल. वडी आपली वाकडी तिकडी कट होईल. बघा या पद्धतीने पटापट असं कट लावून घ्यायचे आहेत. एक 15-20 मिनटापर्यंत आपण गार व्हायला ठेवून देऊ. रूम टेम्परेचरवरच ठेवायचं आहे. आणि बघा असे छान वड्या आपल्याला 15-20 मिनटानंतर पाडून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका. बघा मी तुम्हाला इथे टिश्यू पेपरवरती वडी आपली फिरवून दाखवते आहे. अजिबात त्याला तेलकट किंवा तुपकट असं काहीच नाही आहे. फक्त ती जी शायनिंग दिसते आहे ती आपली ओरिजिनल शायनिंग आहे. तुम्ही पण अशा वड्या नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये पण नक्की कळवा. बघा वडीची जाडी वगैरे आपल्याला किती हवी ते आपण कमी जास्त करू शकतो. मग करताय ना पटापट सबस्क्राईब आणि लाईक. चला धन्यवाद.